काही दिवसापूर्वी केतन अग्रवाल यांचा लोहगडावरती मृत्यू झाला होता. त्याला ढकलण्यात आलं होतं. त्याच्यात जी प्रेयसी होती, त्याचं जे लग्न करणार होते, तिनंच त्याला ढकलून दिलं असं निष्पन्न झालं होतं. आपण आता डी-वाय-एस-पी साहेब आहेत, त्याच्यासोबत चर्चा करू. सर, कुठपर्यंत चर्चा आली? का कुणाकुणाला आतापर्यंत तुम्ही आणलंय? यामध्ये आतापर्यंत आपण जे काही आम्हाला आवश्यकतेनुसार आम्ही काही लोकांकडे चौकशी केली आहे, काही जणांचे जबाब नोंदवलेले आहेत आणि यामध्ये जे काही पुरावे आहेत ते गोळा करणं चालू आहे. आतापर्यंत किती लोकांना तुम्ही इथं चौकशीसाठी आणलं? काल आम्ही सियाच्या भावाला साहिलला जबाबाला चौकशीला बोलवलं होतं. आज सियाच्या आईवडिलांनी चौकशीला बोलवलं. मित्र कुटुंबालाही तुम्ही बोलावलं तर म्हणतात असं कळतंय. हो, त्यांच्याकडे सुद्धा आपण चौकशी करत आहोत. कुठपर्यंत हा तपास आला, एकंदरीत काय कुठपर्यंत तुम्हाला यश आलेलं? आतापर्यंत तर आपल्याला बऱ्याच गोष्टीमध्ये माहिती मिळालेली आहे आणि तपासाच्या अनुषंगाने आपण योग्य दिशेने चाललो होतो. कितीपर्यंत जवळ 28 तारखेला तिला जे आहे ते दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार, त्याच्या अगोदर हा पूर्ण होईल का तपास? 28 तारखेपर्यंत जो तपास होईल तो मान्य न्यायालयापुढे सादर केला जाईल आणि त्यानुसार परत पुढची दिशा ठरवली जाईल. 7 दिवसाची त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र ते झाल्यानंतर आता उद्या किंवा परवा 2 दिवसात सगळे आरोपी जे आहेत ते परत कोर्टामध्ये सादर करणार आहेत. त्याच्यानंतर जे काही निर्णय होईल तेच आता बघणं औत्सुक्याचं ठरणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.